वर्षा गायकवाड ज्या आहेत बँड्रा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत ना, त्यांचा अर्ज जो आहे तो दाखल करण्यासाठी नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊयात. वर्षाताई, काय सांगाल, तुम्ही बँड्रा इथे आलेला आहात, काय सांगाल? खूप आनंद आहे की ज्या तऱ्हेने कार्यकर्ता सकाळपासून उत्साहामध्ये 11 वाजल्यापासून ते आलेले आहेत आणि तरी सुद्धा 1:30 वाजता आम्ही बघतोय की ते एवढ्या उत्साहामध्ये काम करतात. हा त्यांचा उत्साह आम्हाला ऊर्जा देऊन जाणार आहे आणि मला माहिती आहे की यावेळी महाविकास आघाडीचे 6च्या 6 उमेदवार मुंबई शहरातून जिंकणार. अगदीच बघायला गेलं तर मोठ्या संख्येमध्ये जनसागर दिसून येत आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सोबत, काँग्रेस सोबत सर्व लोक आहेत सोबतच. बिलकुल उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना किंवा एनसीपी शरद पवार, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी हे सगळे जण या ठिकाणी. अर्थातच तुमच्या समोर जे आहेत महायुतीचे उज्ज्वल निकम आहेत उमेदवार, नेमकी काय प्रतिक्रिया आहे, किती मोठं आव्हान असेल? मला असं वाटतं की हे आव्हान देशाच्या संविधानासाठी आणि म्हणून मी संविधानच घेऊन चाललेले आहे. संविधानासाठी नक्कीच वर्षाताई गायकवाड होतात आपल्यासोबत आणि सोबतच बघू शकतो याच प्रचारासाठी प्रिया दर्शी सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया. प्रिया मॅडम, काय सांगणार, तुम्ही रॅलीसाठी आलेले आहात, वर्षा गायकवाड यांचं उमेदवार अर्ज भरण्यासाठी काय सांगाल? प्रिया मॅडम, काय वर्षाताई मेरी बहन की तरह है और बहुत खुशी हो रही है कि आज वो उम्मीदवार यही कॉन्स्टिट्यूएंसी से है जहाँ मैं खड़ी थी और मुझे पूरा भरोसा है कि वो बहुत एक अच्छी एमपी बनेगी और आप देख रहे हैं लोगों के बीच इतना उत्साह है और हम सब उनके साथ. नक्कीच धन्यवाद. आपण बघू शकतो वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबतीला प्रिया दत्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बँड्रा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ते पोहोचत आहेत. कॅमेरा पर्सन नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उभाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.